एखादा व्यक्ती तुमच्याकडे आलाय, तर त्याच्या पास्टमध्ये काय गोष्टी घडल्या हे तुम्हाला कसं कळतं? हे बघा, हे काम कसं आहे, ह्याच्यामध्ये ना आपण डीप मेडिटेशनमध्ये जातो. ठीक आहे. हां, आत्मा जी आहे ती आपल्या डीपमध्ये असते. आपण जे आता बघतो ना, त्याला सबकॉन्शियस माइंड आपण म्हणू शकतो. हां, जी पास्ट लाईफची मेमरी आपल्या ह्याच्यामध्ये स्टोअर असते, आपल्या सबकॉन्शियसमध्ये. हां. त्याला टच करण्यासाठी एक सर्टन वे असतो, ज्यानी मेडिटेशननी आपण करू शकतो, किंवा आकाशिक रीडिंगमध्ये तुम्हाला करायची गरज नाही. आम्ही तितकी मेडिटेशन करतो की आम्ही तुमच्या पास्ट लाईफमध्ये डोकान बघू शकतो की नेमका हा प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात आलाय कशामुळे. ओके. म्हणजे त्याच्याशी काही सोर्स जुडलेला आहे का मागच्या जन्माचा, हां. असं. तर ते तुम्ही स्वतः बघू शकता. पास्ट लाईफ रिग्रेशन केलं तर आपण ऑनलाईन पण करतो. तुम्ही कॉलवरती असता आणि तुम्ही डीप मेडिटेशनमध्ये जाता. मी जे ओके, काय बोलताय त्याला फॉलो करत करत, आणि मग तुम्ही स्वतः बघू शकता ओके. पास्ट लाईफ तुमचं, की पूर्ण जन्म जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत, आणि इनफॅक्ट मृत्यूच्या नंतर पण, की तुम्ही काय केलं, कसं ओह! तुमचा हा जन्माचा स्क्रिप्ट तयार झाला, सगळं काही.